हाय फ्रेंड्स, मी प्रीती. तर मी तुमच्यासाठी आज नवीन आणि एक हटके रेसिपी घेऊन आले. हटके म्हणजे तुम्हाला माहीतच आहे ही रेसिपी कोणती आहे, आणि पण मी थोडी वेगळी आणि माझ्या वेगळ्याच पद्धतीने करणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल हे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 कांदे घेतले आहे चिरून, आणि 5 ते 6 काजू घेतले. थोडंसं ओलं खोबरं घेतलं, सुक्का असेल तरी चालेल. त्याला मस्त भाजून घेतलं व्यवस्थित, आणि मग मी गार झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. त्याच्यामध्ये मी पनीर खिसून टाकलं. पनीर टाकल्याने ग्रेव्हीला मस्त दाटपणा येतो आणि एकदम क्रीमी ग्रेव्ही होते. मग ते टाकल्यानंतर तुम्ही 2 टमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये मी ॲड केले आहेत. मग ती सगळी ग्रेव्ही पेस्ट करून घ्या. एकदम मस्त ग्रेव्ही होते, एकदम दाटपणा येतो पनीरमुळं. आणि मग इथं कढई ठेवली आहे. मी तेल तापते तोपर्यंत मी इथं सुहानाची मटर पनीर मिक्स मसाला घेतला आहे, तो एका वाटीमध्ये काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे का टाकून घेतलं आहे, का तर आपण ग्रेव्ही थोडी वेगळी केली होती ना, कांदा वगैरे टाकून. त्याच्यासाठी मग थोडंसं लाल तिखट टाकलं, आणि साखरसुद्धा टाकली. साखर टाकल्यामुळं काय होतं ना, ग्रेव्ही अशी गोडसर लागते आणि मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. जर तुम्हाला आवडत नसेल, स्किप केली तरीसुद्धा छान लागेल, पण साखर टाकल्याने खूप मस्त टेस्ट येते. एकदा ट्राय करून बघा. मग इथं मी पेस्ट आपली अशी थिक झाली होती. मग इथं कढईमध्ये तेल तापलंच होतं. त्याच्यामध्ये मी आपण जी पेस्ट मिक्सरला केली होती ती काढून घेतली, भाजून घेतली. ती झाली की मग इथं आपण सुहानाची मसाला जो आहे मटर पनीर, तो भिजवून घेतला होता ना पाणी टाकून ॲक्टिव्ह करण्यासाठी, तोसुद्धा टाकला. त्याला 5 मिनटं तेल सुटण्यासाठी झाकून घेतलं मी. मस्त तेल सुटलं होतं दोन्ही मसाले मिक्स झाल्यानंतर. मग त्याच्यात आपण पनीरचे जे स्लाईस केले होते ना भाजून, ते सुद्धा ॲड केले. आणि बघा, ही झाली आपली पनीरची भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने. ओके, बाय.